श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे लग्नानंतरचं आयुष्य. मी किती बदलू रोहन, अजून काय करू मी? स्मिताचा आवाज थरथरत होता. डोळ्यात पाणी आणि समोर उभा होता तिचा नवरा, पूर्ण शांत. रोहनने फक्त एवढंच म्हटलं, तुला जे योग्य वाटतं ते कर. त्या एका वाक्याने स्मिताच्या आत काहीतरी तुटलं. घरात एकदम शांतता पसरली होती, पण त्या शांततेत हजारो न बोललेले शब्द घुमत होते. स्मिता तिथेच उभी होती, डोळे भरलेले आणि मनात एकच प्रश्न, हेच लग्न असतं का? इथे मला कोणी समजून घेत नाही. स्मिताचं लग्न ठरतं. घरात आनंदाचं वातावरण. आई म्हणते मुलगा चांगला आहे, नोकरी, घर सगळं व्यवस्थित आहे. स्मिता थोडी हसत म्हणते, आई पण तो थोडा शांत वाटतोय. आई लगेच म्हणते, शांत माणसं चांगली असतात बाळा, आयुष्य शांत राहतं. रोहन पहिल्यांदा भेटायला आला होता तेव्हा तो फारसं काही बोललाच नाही. स्मिता प्रश्न विचारते, तुम्हाला काय आवडतं? रोहन थोडक्यात म्हणतो, काम आणि शांतता. त्यावेळेस स्मिता हसून दुर्लक्ष करते, पण आज त्या शब्दांचा अर्थ तिच्या आयुष्यात वेगळाच दिसत होता. स्मिता नव्या घरात येते. सगळे नातेवाईक, हशा, गडबड, पण त्या सगळ्यात रोहन फक्त दूर उभा. ना नजर ना संवाद. रात्री स्मिता हळूच म्हणते, रोहन तू माझ्याशी लग्न करून आनंदी आहेस का? रोहन मोबाईल बाजूला ठेवतो. थोडा वेळ तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, स्मिता थोडी हसते, पण आतून विचार करते, हे काय उत्तर आहे? स्मिता रोज प्रयत्न करते बोलण्याचा, हसण्याचा, जवळ येण्याचा. आज ऑफिस कसं होतं? आपण बाहेर जाऊया का? मी तुझ्यासाठी खास बनवलंय. पण रोहनची उत्तरं कायमची तीच, ठीक, नंतर, प्रत्येक वेळी स्मिताच्या मनात दररोज थोडंसं काहीतरी मरत जात होतं. सासू मीनाक्षी, ती रोज काहीतरी बोलायची, आमच्या घरात भाजी अशी करत नाहीत, चपाती गोल नाही आहे, आमच्या वेळेस सून अशी मोठ्याने बोलत नव्हती. स्मिता सुरुवातीला हसून सहन करते, पण हळूहळू ती स्वतःला बदलायला लागते. तिचं बोलणं, तिचं वागणं, तिची आवड. एका दिवशी ती आरशात स्वतःकडे बघते आणि हळूच म्हणते, ही मी आहे की कोणीतरी दुसरी? त्या दिवशी स्मिता खूप प्रेमाने जेवण बनवते. रोहन येतो, बसतो आणि शांतपणे जेवतो. एक शब्दही नाही. स्मिता थांबून विचारते, कसं झालंय? रोहन म्हणतो, ठीक आहे. स्मिताचा संयम सुटतो. फक्त ठीक, एवढंच? मी इतक्या मनाने बनवलं आणि तुला काहीच वाटत नाही? रोहन शांतपणे म्हणतो, काय बोलायचं आहे त्यात? त्या क्षणी स्मिताच्या मनात साठवलेला सगळा राग बाहेर येतो. तुला काहीच वाटत नाही का रोहन? मी इथे प्रयत्न करते, स्वतःला बदलते, पण तुला काहीच फरक पडत नाही. रोहन थोडा चिडून म्हणतो, कोणी सांगितलं तुला बदलायला? स्मिता स्तब्ध. म्हणजे मी बदलत नाही तर तुझ्या आईला चालत नाही आणि तुला काही फरक पडत नाही. मग मी काय करू? रोहन थोडक्यात म्हणतो, तुला जे योग्य वाटतं ते कर. पुन्हा तेच वाक्य. त्या रात्री स्मिता एकटीच बसलेली, डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती स्वतःशीच बोलते, मी इथे का आहे? माझं कोणीच नाही का इथे? ती फोन घेते, आईचा नंबर डायल करते, पण कॉल करण्याआधीच थांबते. आईला सांगितलं तर ती काळजी करेल. ती फोन ठेवते आणि रडत झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्मिता शांत, पूर्ण बदललेली. ना हसू ना बोलणं. मीनाक्षी लगेच म्हणते, काय झालंय? इतकी शांत का? स्मिता फक्त म्हणते, काही नाही.
रोहन हे सगळं पाहत असतो, पण काहीच बोलत नाही. दिवसागणिक घरात एक अदृश्य ताण वाढत जातो. स्मिता आता बोलणं बंद करते, फक्त काम करते. रोहन अजूनच शांत होतो आणि एक दिवस स्मिता अचानक रडत म्हणते, मी किती बदलू रोहन? अजून काय करू मी? रोहन तिच्याकडे बघतो, पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भावना नाही. तो काहीच न बोलता रूममध्ये निघून जातो. त्या क्षणी स्मिताच्या मनातलं शेवटचं काहीतरी तुटतं. ती हळूच रूममध्ये जाऊन म्हणते, मग ठीक आहे, आता मी माझ्यासाठी योग्य तेच करेन. कदाचित मी या घरात राहणार नाही. स्मिताने ते वाक्य उच्चारलं, कदाचित मी या घरात राहणार नाही. त्या एका वाक्याने रूममधली हवा जणू थांबली. रोहन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हत्या, पण डोळ्यात हलकासा धक्का दिसत होता. म्हणजे तो हळू आवाजात म्हणाला. स्मिता त्याच्याकडे न बघताच कपाट उघडते, कपडे काढायला लागते. म्हणजे मी आता स्वतःसाठी जगणार आहे. इथे राहून मी स्वतःला हरवत चालले. रोहन काही सेकंद तसाच उभा राहतो. तू खरंच जाणार आहेस? स्मिता थांबते, मागे वळते, डोळ्यात राग, वेदना आणि थकवा. तुला काय वाटतं मी इतक्या दिवसापासून नाटक करतेय? ती पुढे म्हणते, तुझ्या आईला मी कधीच पुरेशी वाटले नाही आणि तुला तर मी आहे की नाही याचाच फरक पडत नाही. रोहन शांत. त्याच्याकडे शब्द नाहीत. एकदा तरी सांग ना रोहन, मी तुझ्यासाठी कोण आहे? बायको की फक्त घरातली एक जबाबदारी? रोहन काही बोलणार एवढ्यात स्मिताचा चेहरा फिकट पडतो. तिला अचानक चक्कर येते. ती भिंतीला धरते. रोहन मला, आणि पुढच्या क्षणी ती खाली कोसळते. स्मिता. रोहन घाबरून तिच्याकडे धावतो. तिला उचलतो, बेडवर झोपवतो. तिचं कपाळ हाताने स्पर्श करताच तो घाबरतो. इतका ताप? तो लगेच डॉक्टरांना फोन करतो. हॅलो डॉक्टर, प्लीज लवकर या. माझी बायको बेशुद्ध झाली आहे. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात घाई, भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. सासू मीनाक्षी धावत येते. काय झालंय तिला? रोहन चिडून म्हणतो, तिला ताप आलाय. अचानक चक्कर येऊन पडली. ती इतके दिवस तुटत होती. तेव्हा आपण कोणीही तिला प्रेमाने विचारलं आहे का, तू कशी आहेस? मीनाक्षी थक्क. डॉक्टर येतात, तपासणी करतात. तिला खूप ट्रेस आहे आणि शरीर पूर्ण कमजोर झालंय. ती नीट खात होती का? रोहन शांत. सासूला उत्तर देता येत नाही. डॉक्टर पुढे म्हणतात, काळजी घ्या, नाहीतर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. डॉक्टर जातात. घरात पुन्हा शांतता. रात्री सगळे झोपलेले, पण रोहन स्मिताच्या बाजूला बसलेला. तो तिचा हात धरून बसतो. पहिल्यांदाच तो हळू आवाजात म्हणतो, तू इतकी तुटत होतीस आणि मला कळलंच नाही. मी माझं लग्नाआधीचं आयुष्य जगत होतो. मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत होतो. स्मिता अर्धवट शुद्धीत असते. ती पुटपुटते, मी प्रयत्न करते, पण मला कोणी समजत नाही. रोहनच्या डोळ्यात पाणी येतं. मला माफ कर स्मिता, मी बोललो नाही, पण याचा अर्थ असा नाही की मला काळजी वाटत नाही. तो पुढे म्हणतो, मला वाटायचं मी जबाबदाऱ्या पूर्ण करतोय म्हणजे पुरेसं आहे, पण आज कळलं, नातं फक्त जबाबदारीने नाही, भावना दाखवून टिकतं. त्याच्या मनात विचार सुरू होतात. मी नेहमी शांत राहिलो, पण शांततेने तिला एकटं पाडलं. त्याला आठवतं तिचं हसणं, तिचे प्रयत्न, तिच्या डोळ्यातली अपेक्षा आणि त्याचं हम. तो स्वतःशीच म्हणतो, मी कधीच चुकीचं केलं नाही, पण मी कधी योग्यही केलं नाही. सकाळ होते. सासू मीनाक्षी किचनमधून चहा घेऊन येते. रोहन अजूनही जागाच. त्याचे डोळे लाल होते. मीनाक्षी म्हणते, तू झोपला नाहीस? रोहन शांतपणे म्हणतो,
ती ठीक नाहीये. मी कसा झोपू? मीनाक्षी पहिल्यांदाच मुलाकडे वेगळ्या नजरेने बघते. स्मिता हळूहळू डोळे उघडते. समोर रोहन बसलेला. ती हळू आवाजात म्हणते, तू ऑफिसला गेला नाहीस? रोहन म्हणतो, नाही, कारण तू जास्त महत्त्वाची आहेस. हे ऐकून स्मिता थोडी थक्क होते. तुला खरंच काळजी आहे माझी? रोहन पहिल्यांदाच स्पष्ट म्हणतो, हो, खूप आहे. फक्त मी कधी दाखवलं नाही. स्मिताच्या डोळ्यात पुन्हा पाणी. मग मला कसं कळणार होतं रोहन? रोहन शांत, पण यावेळी त्याची शांतता वेगळी होती. मीनाक्षी जेवण घेऊन येते. हे घे, थोडं खा. आवाजात पहिल्यांदाच मऊपणा. ती हळूच म्हणते, तू बरी हो आधी, बाकी नंतर पाहू. स्मिता थोडी आश्चर्यचकित. संध्याकाळी रोहन स्मिताजवळ बसतो. स्मिता, मला एक संधी देशील? ती शांतपणे म्हणते, संधी देणं सोपं आहे, विश्वास परत आणायला वेळ लागतो. रोहन म्हणतो, मी प्रयत्न करेन. यावेळी मी बदलेन. स्मिता विचारते, कसं? रोहन तिच्याकडे बघतो. मी स्वतःमध्ये जगत होतो, आता आपण शिकेन. हे ऐकून स्मिताच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येतं. दुसऱ्या दिवशी घरात थोडं शांत वातावरण. मीनाक्षी अचानक म्हणते, यंदाच्या गुढीपाडव्याला गुढी आपण सगळे मिळून उभारूया. हा स्मिताचा पहिला गुढीपाडवा आहे. स्मिता थोडी आश्चर्यचकित. तेवढ्यात रोहनचा फोन वाजतो. तो कॉल उचलतो. त्याचा चेहरा अचानक बदलतो. काय? बाबा हॉस्पिटलमध्ये? फोन ठेवतो. स्मिता घाबरते. काय झालं? रोहनच्या हातात फोन अजूनही घट्ट पकडलेला होता. बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्याचा आवाज थरथरत होता. स्मिता बेडवरून अर्धवट उठते. काय झालं? ते ठीक आहेत ना? रोहन खोल श्वास घेतो. बाबा शेतीच्या कामासाठी गावी खूप धावपळ करत होते. तिथे अचानक तब्येत खराब झाली. आत्ताच काका फोन करून सांगत होते, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. सासू मीनाक्षीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडतो. काय? सकाळी तर आमचं बोलणं झालं, ते ठीक होते. रोहन म्हणतो, आई, काका म्हणाले शेतीच्या कामाच्या धावपळीत अचानक तब्येत बिघडली. घरात पुन्हा एकदा तणाव पसरतो. रोहन पटकन बॅग काढतो. मी आत्ताच गावाला जातो. सासू मीनाक्षी घाबरून म्हणते, मी पण येते. रोहन थांबतो. आई, तू इथे राहा. स्मिता अजून पूर्ण बरी नाहीये. स्मिता लगेच म्हणते, नाही, मी पण येते. दोघे तिच्याकडे पाहतात. तू कशी येणार? तुझी तब्येत? रोहन म्हणतो. स्मिता शांत पण ठाम आवाजात, ते तुझे बाबा आहेत, तसे माझेही बाबा आहेत. आणि लग्न म्हणजे फक्त सुखात नाही, संकटातही सोबत असणं असतं. रोहन काही क्षण तिच्याकडे बघत राहतो. त्याच्या डोळ्यात आदर स्पष्ट दिसतो. ठीक आहे, आपण तिघं जाऊ. रात्र. गाडी रस्त्यावर धावत आहे. बाहेर काळोख, आत ताण. मीनाक्षी शांत बसलेली, डोळ्यात काळजी. रोहन ड्रायव्हिंग करत आहे. स्मिता मागे बसलेली, पण तिची नजर सतत रोहनवर. ती हळू आवाजात म्हणते, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. रोहन पहिल्यांदाच तिच्याकडे बघून हलकसं मान हलवतो. हं, पण यावेळी ते वेगळं होतं. त्यात भावना होत्या. गावातील छोटं हॉस्पिटल. रोहन आत धावत जातो. डॉक्टर, माझे बाबा. काका पुढे येतात. रोहन, घाबरू नकोस, आता थोडं स्टेबल आहेत. मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी. मला भेटू द्या त्यांना. ते आत जातात. रोहनचे बाबा बेडवर पडलेले, कमजोर पण शुद्धीत. रोहन त्यांच्या जवळ बसतो. बाबा. बाबा हलकसं हसतात. आलास? त्या एका शब्दात इतकं प्रेम होतं की रोहनचे डोळे भरतात. तो म्हणतो, तुम्ही एवढी धावपळ का केली? बाबा हळू आवाजात, अरे,
शेतीचं काम लवकर उरकून मला तुमच्याकडे यायचं होतं. मला तुमची खूप आठवण येत होती, पण मी ती बोलून दाखवू शकत नाही. हे ऐकून रोहन थक्क. त्याला अचानक जाणवतं तोही असाच आहे, भावना लपवणारा. बाबा पुढे म्हणतात, रोहन, एक गोष्ट लक्षात ठेव. घर चालवणं सोपं आहे, पण नातं टिकवणं कठीण आहे. रोहन शांत. मी आयुष्यभर तुझ्या आईसाठी सगळं केलं, पण कधी सांगितलं नाही की मी तिच्यावर किती प्रेम करतो. मीनाक्षी बाहेर उभी ऐकत असते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. बाबा पुढे म्हणतात, तूही माझ्यासारखाच आहेस, पण तू माझ्यासारखा होऊ नकोस. तुझ्या बायकोला सांग, दाखव, नाहीतर उशीर होतो. रोहनच्या डोळ्यात पाणी येतं. तो मान हलवतो. हो बाबा. स्मिता बाहेर बसलेली. काका म्हणतात, तू आलीस बरं झालं, नाहीतर रोहन एकटाच घाबरला असता. स्मिता हलकसं हसते. आता तो एकटा नाही. काही दिवसांनी बाबांची तब्येत सुधारते. ते शहरात येतात. घरात हलकं वातावरण. गुढीपाडव्याची सकाळ. घर सजलेलं. रांगोळी, फुलं, गोड सुगंध. स्मिता शांतपणे उभी. मीनाक्षी तिच्याकडे बघते आणि म्हणते, स्मिता, आज गुढी तू उभार. स्मिता थक्क. मी? मीनाक्षी हसते. हो, कारण आता हे घर तुझंही आहे. स्मिताच्या डोळ्यात पाणी. रोहन पुढे येतो. चल, आपण दोघे मिळून करूया. ते दोघं मिळून गुढी उभारतात. बाबा बाजूला उभे हसत असतात. हे खरं, आता घर पूर्ण झालं. सगळे गुढीला नमस्कार करतात. रोहन स्मिताकडे बघून म्हणतो, स्मिता, मला माफ कर, मी तुला समजलो नाही. स्मिता हसत म्हणते, आता समजायला लागलंय, तेच पुरेसं आहे. रोहन पुढे म्हणतो, मी मध्ये जगत होतो, पण तू मला आपण शिकवलंस. स्मिता म्हणते, आणि लग्न म्हणजे तेच असतं, स्वतःपासून दुसऱ्यापर्यंत पोहोचणं. गुढीपाडव्याला त्यांनी फक्त गुढी नाही उभारली, तर त्यांच्या नात्याची नवी सुरुवात केली. लग्न म्हणजे प्रेम बोलणं नाही, तर रोज थोडं थोडं जगणं आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.